फोटो काढू बसू शकता पण नाही पकडायचं आहे आणि हलकी पण ग्रिप नको पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. अंगी गैरी फाडतात चालू आहे. समजलं ना अभिजित भाऊ थांबा सर जेटीला लागू दे 2 मिनिटं. खरं म्हणजे तुमचं अभिनंदन. खूपच उत्कृष्ट नेव्हर बिफोर अशी राईड. कसं वाटलं? अत्यंत वाऱ्याच्या वेगानं, वायू वेगानं, न भूत न भविष्यातही, म्हणजे पाण्यावर तर सोडा, रोडवर पण कधी इतक्या प्रचंड वेगानं, इतकं 100 किलोमीटर 100 मैल प्रति आवर जे जीवन परत आले. सुरक्षित आहे, स्वस्थ आहे. अभिनंदन सगळ्यांचं. खरं म्हणजे गिरीश भाऊ आणि सर्व ज्यांनी कुलकर्णीजी आहात ना, जो सुंदर असा प्रोजेक्ट आपण जळगावकरांसाठी आणला आहे. जितके जळगावकर लोक आहेत, माता भगिनी आहेत, लहान मुलं, म्हणजे वास्तविक तसं सुरक्षित आहे. घाबरायची काही चिंतेची गोष्ट नाही. पण एक वेळ असं वाटतं ना, हृदयाचे ठोके चुकतात. श्वास रोखून धरणारी राईड आहे. जीवनात कधीच अशा प्रकारची राईड घेतली नाही आहे. पहिल्यांदा जळगावकरांसाठी हा प्रोजेक्ट उपलब्ध करून देण्याचा, आपण जास्तीत जास्त सहपरिवार याचा आनंद घ्यावा. ज्या माता भगिनी त्यांच्यासाठी ती बोट आहे बघा, हे ना माता बहिणींसाठी ती बोट आहे. कारण की थोडी सॉफ्ट आहे, आरामात चालते. संपूर्ण परिवार जर जात असेल तर ही बोट आहे आपल्यासोबत. चांगले मजबूत लोक आहेत, म्हणजे काय म्हणतात त्याला, आपले कोस्टल गार्ड, जीवरक्षक प्रणाली पण मजबूत आहे, काही चिंता नाही आहे. आरामात जाऊ शकता, आरामात येऊ शकता. जळगावकरांना विनंती करणार आहोत की नेव्हर बिफोर, कधी नव्हे अशी ही बोट चालू बोट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपल्यासोबत एक तरुण मित्र आहे. चेतनजी, काय म्हणाल? म्हणजे खूप अप्रतिम अनुभव आहे. आपण जळगावात कधी असा अनुभव घेतलेला नसेल. इव्हन आपण कधी समुद्रावर गेलो त्या ठिकाणी आपल्याला असं अनुभव आलेला नसेल. जळगावात प्रथमच हा एक नाविन्यपूर्ण प्रयोग राबवण्यात आला आहे. आपण जेव्हा पाण्यामध्ये जेट बोटवर किंवा दुसऱ्या एखाद्या बोटवर सफर करतो तेव्हा आपल्याला असा खूप अप्रतिम वाटतं की आपण कधीतरी फार लांब आलेलो आहे. मनसोक्त जीवन जगण्याचा आनंद आपल्याला या ठिकाणी घेता येतो. खूप छान आहे. आपण मी जळगाववरून एक आवाहन करेल की आपण एक वेळा हा जो महोत्सव आहे तोपर्यंत आपण यावा, जलमहोत्सवाचा आनंद घ्यावा, हे आपल्याला आवाहन करेल.